विदित अँड कायरा ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज मी पाणीपुरीची रेसिपी अपलोड करते, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि रेसिपी कशी वाटली ती पण मला कमेंटमध्ये सांगा। तर चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। एक मी पातेलं घेतलं आहे, त्याच्यामध्ये मी चिंच टाकली आहे। आता ही चिंच मी स्वच्छ धुवून घेणार आहे। तर चिंच स्वच्छ धुवून घेतली, त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून मी भिजत ठेवणार आहे 10 मिनटं चिंच। तर 10 मिनटं झाल्यानंतर परत मी 1 ग्लास पाणी अजून ॲड करणार आहे। तर बघू शकता आता आपले 10 मिनटं झालेले आहेत। तर आता आपली चिंच भिजलेली आहे, तर त्याच्यामध्ये अजून एक आपल्याला पाणी घालायचं आहे ग्लास। तर असे 2 ग्लास मी पाणी घातले त्याच्यामध्ये आणि ते मी थोडासा गूळ घेतला आहे, थोडंसं लाल मसाला कलरसाठी, थोडीशी काली मिर्च पावडर घेतले, 4 लवंग घेतले आहेत आणि 1 दालचिनीचा तुकडा घेतला। हे फ्लेवरसाठी टाकते मी। तर तुम्हाला कारण ह्याच्याने खूप छान फ्लेवर येतो चटणीला आणि याच्यामध्ये खजूर पण टाकू शकतो आपण। तर माझ्याकडे खजूर नव्हते म्हणून मी काय टाकले नाही। इथे आपले वाटाणे भिजत घातलेले मी सकाळी, तर हे आपले भिजून तयार आहेत। तर आता ह्याला मी बॉईल करायला ठेवते आणि ह्याच्यामध्ये मी 2 बटाटे घेणार आहे। ते बटाटे स्वच्छ धुवून घेतले आणि आता मी हे सगळं कुकरमध्ये बॉईल करायला ठेवते। तर हे व्हाईट बटाणे आहेत। तर इथे आपलं कुकर घेते, कुकरमध्ये वाटाणे बॉईल करायला ठेवून त्याच्यामध्ये 1 चम्मच हळद आणि 1 चम्मच मीठ घालणार आहे, चवीनुसार मीठ आणि आपले हळद घातली आहे। तर ह्याच्यामध्ये मी पाणी घालून, तर इथे 1 ग्लास अजून पाणी टाकते मी आणि रगड्यामध्ये थोडंसं मीठ चवीनुसार आणि थोडीशी हळद घालून घेते। तर इथे मी 1 चमचा मीठ घालत आहे आणि आपली थोडी हळद घालते आणि कुकर बंद करून मी बॉईल करायला ठेवते आणि किती 5-6 शिट्या काढणार आहे याच्या। तर तुम्ही बघू शकता आपला रगडा किती छान शिजला आहे। मी पाणी जास्त 2 ग्लास पाणी घातलेलं होतं, तर तुम्ही बघू शकता किती छान असा शिजला आहे। तर आता हे बटाटे मी सोलून याच्यामध्ये मॅश करून टाकणार आहे। तर बघा खूप छान शिजला आहे। कधी कधी वाटाणे शिजत नाहीत, पण खूप छान वाटाणे होते। तर आता हे बटाटे पण मॅश करून ह्याच्यामध्ये टाकते। तर बघा बटाटा सोलून ह्याच्यामध्ये मॅश करून घेतलं, तर हा रगडा आपला सगळा मिक्स करून घेते। तर लागलं मीठ तर टाकायचं थोडंसं चवीला। तर हे मिक्स करून साईडला ठेवते। तर रेडी हो गया है, देख सकते आप। थोड़ा कांदा प्याज नंतर टाकू। तर वाटाणे आणि बटाटे खूप छान असे मिक्स झालेले आहे, बघू शकता तुम्ही। तर आपला रगडा छान मिक्स झाला आहे। तर इथे आपली चिंच पण बॉईल झालेली आहे, तर त्याच्यामध्ये आपण आता गूळ घालून घ्यायचा आणि जे काय मसाले मी तुम्हाला दाखवले होते त्याच्यामध्ये, ते पण मी ह्याच्यामध्ये घालून घेते आणि आता परत हे थोडा वेळ बॉईल करून घेते। तर बॉईल केल्यानंतर मी मिक्स करून बॉईल करून घेते, मग तुम्हाला परत दाखवते। तर किती छान चटणी थिक होईल थोडीशी। आता ही थोडी अजून पाणी अजून थोडं गूळ मिक्स झाल्यानंतर थोडी गाढी होईल। तर इथे बघू शकता तुम्ही चांगला उकळ झाला आहे। गूळ टाकल्यानंतर आपली चटणी कशी झाली आहे, ती थोडी थिक झाली आणि छान झाली। चटणी आपली रेडी झालेली आहे आणि खूप छान लागते। आंबट गोड तिखट अशी ही चटणी लागते, गोड चटणी। तर आपली चटणी रेडी झाली आहे। तर ही थोड्या वेळाने थंड झाल्यानंतर मी एका भांड्यात गाळून घेणार आहे। त्याच्यामध्ये मी 1 वेलचीसुद्धा घातली आहे, बघू शकता तुम्ही। मी दाखवली नव्हती तुम्हाला, पण मी वेलची पण घातली आहे। तर इथे मी एक भांडं घेतलं आणि एक चालणी, चहा घालायची गाळणीच घेतली
तर आता मी त्याच्यामध्ये गाळून घेणार आहे. कोण गाळून नाही घेतलात तरी चालेल, पण ते चिंच असल्यामुळे मी गाळून घेते. काही लोक चिंच भिजवून त्याचा फक्त रस काढून हे करतात, पाणी बनवतात. तर मी चिंचेसही शिजवलं होतं, त्याच्यामुळे मी हे असं गाळून घेते. छान चटणी होते. तर बघू शकता इथे मी आता चटणीची तयारी करते. तर इथे मी चटणीसाठी कोथिंबीर घेतली आहे, थोडंसं अद्रकचा एक इंच तुकडा घेतला आहे, 4-5 मिरच्या घेतल्या आहेत. त्या आपल्याला तिखट लागेल त्यानुसार तुम्ही घ्या, किती तुम्ही तिखट खाता. त्या मिरच्या थोड्या तिखटच होत्या, त्यासाठी मी 4 मिरच्या घेतल्या आहेत. आणि थोडेसे पुदिना टाकला आहे, थोडी कोथिंबीर जास्त घेतली, पुदिना थोडा कमी घेतला. तर आता ही आपली चटणी वाटून घेऊया. बघू शकता मी पुदिना पण घातला आहे, किती घेतला आहे. तर आता आपली चटणी वाटून तयार आहे. तर त्याच्यामध्ये मी 1 ग्लास अजून पाणी टाकते आणि हे एका भांड्यामध्ये गाळून घेते. आणि गाळल्यानंतर अजून ह्याच्यामध्ये मी पाणी टाकणार आहे थंड. तर इथे बघू शकता मी असं चांगलं गाळून घेते. ते आता मी एका ग्लासमध्ये बर्फ करायला ठेवला, तर तो आता बर्फ आपलं गाळून झाल्यानंतर मी बर्फ घालून घेतला आहे. तर आता हा बर्फ वितळून मसाले. तर ह्याच्यामध्ये मी घेतला आहे पिंकवालं सॉल्ट, त्याच्यानंतर काली मिर्च पावडर, त्याच्यानंतर जिरा पावडर, त्याच्यानंतर आपला साधं मीठ, त्याच्यानंतर थोडंसं आंबट होण्यासाठी चाट मसाला मी घालणार आहे. तर तो मी 1 चमचा घालणार आहे. तर याच्यामध्ये तुम्ही लिंबू पण घालू शकता. तर आता हे सगळं मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर मिक्स करून झाले. तर इथे मी पाणीपुरीच्या पुऱ्या घेतलेल्या, पॅकेट आणलेलं. तर तुम्ही बघू शकता ह्या प्रकारे पुऱ्या होत्या. मी घरी नाही बनवल्या, तर मी रेडीमेडच पॅकेट आणलं आणि त्या मग मी फ्राय केल्या. खूप छान होतात फ्राय ह्या पण पुऱ्या. आणि अशा मी सर्व फ्राय करून घेतल्या. बघा ह्या प्रकारे खूप छान फुलतात. घरी बनवायला पण घरी पण बनवलेल्या खूप छान होतात. तर बघू शकता तुम्ही, खूप सुंदर. आणि एका पॅकेटमध्ये 50 पुऱ्या असतात. बघू शकता मी ह्याच प्रकारे सर्व पुऱ्या अशा फ्राय करून घेते. इथे मी रगडामध्ये थोडासा कांदा घातला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घातली आहे आणि थोडंसं चवीनुसार ह्याच्यामध्ये चाट मसाला घातला आहे. आणि हे चांगलं टेस्ट लागते, थोडी मिक्स करून घेतलं आहे. तर ते बघू शकता तुम्ही, आपला रगडा रेडी आहे. तर बघा माझा पाणीपुरी रेडी आहे. याच्यामध्ये थोडीशी बुंदी घातली आहे पाण्यामध्ये, तिखट पाण्यामध्ये, ही गोड चटणी आणि ही आपली पाणीपुरी. तर या सर्वांनी पाणीपुरी खायला. तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि पाणीपुरीची रेसिपी माझी कशी वाटली आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर या सर्वांनी पाणीपुरी खायला. बाय बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, प्लीज लाईक पण करा.
आणि व्हिडिओ पूर्ण बघा, पूर्ण बघितल्याशिवाय तुम्हाला कळणारच नाही व्हिडिओमध्ये काय आहे. नुसती कमेंट करून जाऊ नका, व्हिडिओ पूर्ण बघा प्लीज. आणि चला तर बाय. या सर्वांनी पाणीपुरी खायला. तर ही सर्वांसाठी पाणीपुरी घ्या, खा. खूप छान झालेली, खरंच खूप टेस्टी. तर एकदा नक्की बनवून बघा.